नमस्कार. बुधवार 6 एप्रिल 2022च्या बाजार गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय एच डी एफ सी बँकेत विलिनीकरण. एच डी एफ सी बँकेत विलिनीकरण हे म्हटलं तर एक अत्यंत अपेक्षित अशी घटना, म्हटलं तर त्याचे वेळापत्रक हे अनपेक्षित. एका वेगळ्या अर्थाने गुढीपाडव्यापासून सुरू झालेलं नवीन नववर्ष काय किंवा 1 एप्रिलपासून सुरू झालेलं नवीन आर्थिक वर्ष काय, हे दोन्ही साजरं सोमवार 3 एप्रिलला आपल्या शेअर बाजारामध्ये झालं आणि मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने पुन्हा एकदा 60,000चा टप्पा ओलांडला. आणि त्या दिवशी हा 60,000चा टप्पा ओलांडण्याच्या मागची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की आपल्या शेअर बाजारातली उलाढाल सुरू व्हायच्या आधीच HDFCनं असं जाहीर केलं की HDFCचं विलिनीकरण HDFC बँकेमध्ये होईल. प्रत्यक्षामध्ये ही प्रक्रिया पुरी व्हायला अजून काही महिन्यांचा काळ लोटेल. अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या सरकारी परवानग्या त्यासाठी लागतील. परंतु रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच जाहीर केलेल्या धोरणांचा अवलंब करीत आणि त्या तरतुदी पूर्णपणानं पालन करीत अशा पद्धतीनं हे विलिनीकरण होईल. त्यामुळे प्रश्न वेळेचा आहे, तत्वाचा किंवा तपशिलाचा नाही, अशी ही घटना आहे. एका अर्थाने HDFC आणि HDFC बँक या दोन्हीही बँका आपल्या देशातल्या वित्तीय सेवा किंवा फिनान्शियल सर्व्हिसेस क्षेत्रातलं एक आदरणीय आणि नावाजलेलं नाव. एकंदरीतच ज्या पद्धतीनं रिझर्व्ह बँक सध्या बँकांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कंप्लायन्सबद्दल अत्यंत आग्रही भूमिका घेते, त्याच्यामध्ये सहसा कधीही एका वेगळ्या अर्थी विवादास्पद कामगिरीसाठी कधीही समावेश नसलेली नावं म्हणजे HDFC आणि HDFC बँक. मला मान्य आहे असं म्हणत असताना की HDFC बँकेवरतीही त्यांच्या सर्व्हरच्या संबंधातनं काही अटी होत्या, काही गडबडी होत्या. गडबडी म्हणण्यापेक्षा सुद्धा लोकांना पुरेशा नीट सेवा मिळत नाहीत, या कारणासाठी नव्यानं क्रेडिट कार्ड इश्यू करणं किंवा इतर काही प्रकारच्या व्यवसायांवरती रिझर्व्ह बँकेनं काही महिन्यांपूर्वी बंदी घातली होती. परंतु ते प्रकरण हे ज्याला आपण अपवादात्मक म्हणू असं होतं आणि कोणत्याही प्रकारे इतर बँकांमध्ये ज्या पद्धतीचे गैरव्यवहार होतात किंवा ज्या पद्धतीची चर्चा होते, आणि त्याची निदान चर्चा होते हा शब्दप्रयोग जास्त बरोबर, अशा प्रकारची कोणतीही चर्चा HDFC बँकेमध्ये आज तागायत त्यांचा कारभार सुरू झाल्यापासून झालेली नाही. दीपक पारेख, उदय कोटक ही जी नावं आहेत ती जसं औद्योगिक क्षेत्रामध्ये टाटा समूहाचं नाव हे आदराने घेतलं जातं, त्या तोडीची वित्तीय सेवा क्षेत्रातली नावं आहेत. आणि त्यामुळे HDFCचं HDFC बँकेत विलिनीकरण ही गमतीची गोष्ट आहे. आणि याचा फायदा उठवत कधी नव्हे ते HDFC आणि HDFC बँक या सोमवार 3 एप्रिलला डे ट्रेडिंगच्या स्क्रिप्ट झाल्या. माझ्या पाहण्यात अनेक माणसं अशी आहेत की ज्यांनी त्या दिवसभरात आधी सुरुवातीच्या काळामध्ये थोडे करीत HDFCचे आणि HDFC बँकेचे शेअर्स घेतले आणि एक विशिष्ट भावपातळी आल्यानंतर हे त्या दिवसभरात घेतलेले HDFC आणि HDFC बँक या दोन्ही कंपन्यांचे शेअर्स विकून टाकले आणि तरीसुद्धा कमीत कमी 20-25 हजार रुपये नफा मिळवला. अशा पद्धतीचं विलिनीकरण होऊ शकतं असं सुतोवाच काही आठवड्यांपूर्वीच मी माझ्या डे आणि पोझिशन ट्रेडिंगच्या सेशनमध्ये केलं होतं आणि ते इतक्या लवकर झालं याचा मला मनापासून आनंद आहे. आणि केवळ या एकाच कारणासाठी आजच्या बाजार गप्पांमध्ये HDFCचं HDFC बँकेमधलं विलिनीकरण हा विषय मी घेतलेला नाही. कारण याच्या आधीही ICICI बँकेमध्ये हे झालेलं आहे. एकंदरीतच ज्या एका विशिष्ट पद्धतीच्या वित्तीय संस्था म्हणून किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणून, मग त्या डेव्हलपमेंटल फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असतील किंवा काहीही असतील, सुरू झाल्यानंतर काळाच्या ओघामध्ये आपल्या देशाचं वित्तीय सेवा क्षेत्राचं स्वरूप, रूप, प्रमाण आणि आकार हे ज्या प्रमाणात बदलत गेलं त्या प्रमाणामध्ये हे होणं अपरिहार्य होतं. अर्थात दरवेळेला नकारात्मक कारणांची या ना त्या स्वरूपातली पार्श्वभूमी अनेकदा अशा प्रकारच्या विलिनीकरणांना होती. HDFC आणि HDFC बँकेचं विलिनीकरण हा मात्र त्याला सणसणीत अपवाद आहे. या दोघांचीही आर्थिक कामगिरी यंदाची कशी असेल हे येत्या काही दिवसात आपल्याला कळेलच. परंतु आज मितीला तरी अत्यंत सक्षम भूमिकेतनं या दोन गोष्टी होत आहेत. त्याचा अर्थ इतकाच आहे की एकंदरीतच LICचा IPO की त्यामुळे तो मे महिन्यात येईल का आणखीन कधी येईल हा एक वेगळा विषय, परंतु LICच्या IPO नंतर वित्तीय सेवा क्षेत्र हे संपूर्णपणाने ज्याला आपण पोझिशन ऑफ स्ट्रेंथ म्हणू अशा पद्धतीचा विचार करताय का याचे संकेत देणारं असं हे HDFCचं HDFC बँकेमधलं विलिनीकरण आहे.
एक कल्पना अशी केली जात होती, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं, जेव्हा मी काही आठवड्यांपूर्वी माझ्या ट्रेनिंग सेशन्समध्ये सांगितलं होतं की HDFC आणि HDFC बँकेकडे लक्ष ठेवा, अशा पद्धतीचं विलिनीकरण होऊ शकतं, त्यावेळेला मला असं वाटत होतं की त्यांच्या HDFC AMC आणि HDFC लाईफ सोडून ज्या 2 इतर उपकंपन्या आहेत त्यांचं विलिनीकरण आधी होईल. परंतु आत्ताच 3 एप्रिलला सकाळी झालेल्या घोषणेनुसार HDFC आणि या 2 उपकंपन्या ह्या तिन्हीचं एकदम HDFC बँकेमध्ये विलिनीकरण करणं हे अत्यंत आश्वासक आणि उत्साहवर्धक असं पाऊल आहे. आणि या अर्थी ते पोझिशन ऑफ स्ट्रेंथ आहे असं मी म्हटलं. म्हणजे जसं 1 फेब्रुवारी 2022ला आलेला अर्थसंकल्प हा भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्रण करणारा आहे. साहजिक करोनाचा त्याच्यावरती परिणाम झालेला आहे, परंतु इतर देशांच्या तुलनेमध्ये आपली आर्थिक परिस्थिती सक्षम आहे याची ग्वाही देणारा आणि ती दिशा पुढे नेणारा असा पोझिशन ऑफ स्ट्रेंथचा जसा अर्थसंकल्प आहे, त्या धाटणीचं HDFC बँकेमधलं विलिनीकरण आहे. कारण करोनानंतरच्या काळामध्ये रिअल इस्टेट या गोष्टीकडे पाहण्याची घटना ही बदललेली आहे आणि गृहकर्ज किंवा होम फायनान्स किंवा होम लोन्स याच्यामध्ये HDFCचा हात धरेल अशातला कुठचाही भाग नाही. आणि एकंदरीतच आदित्यपुरी HDFC बँकेतनं निवृत्त झाल्यानंतर आणि दीपक पारेख यांचं आत्ताचं वयोमान पाहू जाता एकंदरीतच HDFC समूहामध्ये HDFCचं HDFC बँकेमध्ये विलिनीकरण होईल ही गोष्ट गृहीत धरलेली होती, पण ते इतक्या लवकर होईल असं वाटलं नव्हतं. पण गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या वेगाने मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक वाढत होता त्या वेगानं HDFC समूहातल्या ज्या 4 कंपन्या आपल्या देशाच्या शेअर बाजारात नोंदणीकृत आहेत, म्हणजे HDFC बँक, HDFC AMC आणि HDFC लाईफ, या चौघांचं एकत्रित बाजारी भांडवली मूल्य हे त्या वेगाने वाढलं नव्हतं. म्हणजे या 4 कंपन्यांच्या जोरावरती एक काळ HDFC समूहाचं बाजारी भांडवली मूल्य म्हणजे मार्केट कॅपिटलायझेशन हे टाटा समूहाच्या 50पेक्षा जास्त कंपन्यांचं बाजारी भांडवली मूल्यापेक्षा जास्त अशी गणितं होती. करोनानंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये या 4 कंपन्यांचे शेअर्स व बाजारभाव मोठ्या प्रमाणावरती वाढले होते. ती गती तर सोडाच, पण ज्या वेगाने नंतरच्या टप्प्यामध्ये निर्देशांक वाढले त्या वेगानंही हे शेअर्सचे बाजारभाव वाढू शकले नव्हते. अशा वेळेला HDFC सारखा प्रागतिक समूह आपल्या एकंदरीतच व्यवसायाची पुनर्रचना करेल असे संकेत मिळत होते, किंबहुना त्यांच्याकडून ती अपेक्षा होती आणि बाजाराच्या आणि सर्वसामान्य माणसांच्या या अपेक्षांना खरं उतरत असं हे विलिनीकरण होतंय. याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये HDFC AMC किंवा HDFC लाईफ यांचंही विलिनीकरण होईल असं मानणं हे मात्र मूर्खपणाचं ठरेल. निदान पुढची 2 ते 2.5 वर्ष असं गणित होईल असं मला वाटत नाही. याचं कारण असं की मुळातच HDFCचं HDFC बँकेमध्ये विलिनीकरण ही तशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. ती करण्याची शक्यता, ज्याला आपण एनेबलिंग प्रोव्हिजन म्हणतो, अशा आशयाचे नियम रिझर्व्ह बँकेनं आता जरूर बनवले आहेत, परंतु प्रत्यक्षात ही प्रक्रिया पूर्ण करत अशा प्रकारचं विलिनीकरण करण्याची हे सुरुवातीचं उदाहरण आहे. त्यामुळे या प्रक्रिया पूर्ण व्हायला काही वेळ लागेल. आपण पाहिलं की एअर इंडियाचा जेव्हा ताबा टाटा समूहाकडे गेला, तो एका बाजूला सरकारच विक्री करत असून सुद्धा त्याच्या प्रक्रियात्मक प्रोफेशनल आणि प्रोसेशनल मॅटर्समध्ये किंवा प्रोसेस रिक्वायरमेंटमध्ये पुष्कळ वेळ गेला. अशाच गोष्टी म्हणजे अगदी टाटानं सगळे पैसे दिलेले असले तरी 31 डिसेंबरपर्यंत उशिरात उशिरा आम्ही एअर इंडियाचा ताबा टाटाकडे देऊ असं केंद्र सरकारनं जाहीर केलेलं असूनही प्रत्यक्षात जानेवारीची 20 तारीख उजाडून गेल्यानंतर एअर इंडियाचा ताबा दिला गेला. यात द्यायचा नव्हतं अशी कुठचीही लाडीलबाडी नव्हती, परंतु ती प्रक्रिया पूर्ण करायला वेळ लागली. आता ती प्रक्रिया एकदा सेट झाल्यानंतर पुढच्या कुठच्याही स्ट्रॅटेजिक सेलला किंवा त्याच्या पुढच्याही कंप्लीट सेल ऑफला वेळ लागणार नाही. याचीच पुनरावृत्ती HDFC बँकेतल्या विलिनीकरणामध्ये होऊ शकते, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे विलिनीकरण होऊन तो समूह स्थिरस्थावर होईस्तोवर HDFC AMC आणि HDFC लाईफ याचा विचार HDFC समूह विलिनीकरणासाठी करेल असं नाही. त्याचबरोबरीनं ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की HDFC आणि HDFC बँक या दोन्हीही फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आणि तशा एका अर्थाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या एकाच रेग्युलेटर किंवा नियंत्रकाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या कंपन्या होत्या. परंतु HDFC लाईफ याचं नियंत्रण हे इरडाकडे आहे, तर HDFCचं नियंत्रण हे ते क्षेत्रीय संचालक म्हणून, फील्ड रेग्युलेटर म्हणून, सेक्टरल रेग्युलेटर म्हणून सेबीकडे आहे.
आणि शक्यतो सेबीचा नियम असं सांगतो की आपण ज्या कॅपिटल मार्केटशी रिलेटेड असू त्याच कंपनीच्या अंतर्गत दुसऱ्या कुठच्या क्षेत्राचं काम नको. आणि त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की NSDL आणि CDSL सारख्या ज्या 2 डिपॉझिटरीज आपल्या देशामध्ये आहेत त्यांचे जे डिपॉझिटरी वगळता दुसरे व्यवसाय आहेत ते वेगळ्या कंपनीमध्ये आहेत, त्यांचं विलिनीकरण झालेलं नाही. हीच प्रक्रिया HDFC AMC आणि HDFC लाईफमध्ये असू शकते. पण तरीही या 2 कंपन्यांचा सुद्धा HDFC आणि HDFC बँकेसारखा शेअर्सच्या बाजारभावाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण मुळातच LIC IPO यायच्या काळामध्ये आयुर्विमा म्हणजे लाईफ इन्शुरन्स क्षेत्रातल्या ज्या ज्या कंपन्या आपल्या देशामध्ये नोंदणीकृत किंवा लिस्टेड आहेत त्यांच्या बाजारभावामध्ये बदल होऊ शकतात. मग आत्ता या व्हिडिओच्या सुरुवातीला मी जसं म्हटलं तसं जसं 3 एप्रिलला HDFC आणि HDFC बँकेच्या शेअर्सचा विचार डे ट्रेडिंग करता करता आला, तसा पुढचा निदान मे महिन्याच्या अखेरपर्यंत HDFC लाईफ आणि HDFC AMC यांचाही विचार डे आणि पोझिशन ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून करता येतो का हेही बघावं किंवा असं सूचित करावं. यासाठीही आजचा बाजार गप्पांचा विषय HDFC बँकेतलं विलिनीकरण. दुसरी गोष्ट अशी की एकंदरीतच येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशांतर्गत वित्त संस्था ज्याला आपण डोमेस्टिक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असं म्हणू त्यांच्या कारभाराचं एक सुसूत्रीकरण हे तत्त्व राहील का याचा विचार करून येणाऱ्या काळामध्ये वित्तीय सेवा क्षेत्राशी संबंधित मग त्या बँका असतील, मग त्या इन्शुरन्स कंपन्या असतील, ते पेन्शन फंड असतील, ते म्युच्युअल फंड असतील, ती AMC असतील, ते CRA असतील, यांचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बिगर द बेटर असं म्हणण्याचा जास्त संभावना आहे. एकंदरीतच टू बिग टू फेल असं येणाऱ्या काळात कुठच्याच देशातला कुठचाच नियंत्रक परिस्थिती कुठच्याही क्षेत्रात येऊ देणार नाही. आणि त्यातही HDFC, कोटक हे असे गट आहेत की ते मी म्हणतो तसं की ते केवळ कंप्लायंट असतात असं नव्हे तर ते कंप्लायन्स लव्हिंग असतात. या दृष्टिकोनातनं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जितक्या मोकळेपणानं व्यवसाय कराल तितक्या मोठ्या संधी उपलब्ध होतील. हे HDFC बँकेमध्ये विलिनीकरण करण्यामागचं कारण मीमांसा किंवा सूत्र आहे का याचाही विचार करावा लागेल. आज मी तिला ताबडतोबीनं गेल्या 2-3 दिवसामध्ये विशेषतः 3 एप्रिलपासून आजपर्यंत म्हणजे त्या गेल्या 3 दिवसामध्ये ज्या वेगानं HDFC आणि HDFC बँकेच्या शेअर्सचे बाजारभाव बदलले त्याकडे लक्ष ठेवण्याजोगं आहे. साहजिक मी मगाशी म्हटलं तसं 4 एप्रिलला त्यांचे बाजारभाव बदलले, परंतु 5 आणि 6ला मात्र हे वाढलेले बाजारभाव खालती आले. परंतु ही तात्कालिक प्रक्रिया आहे. एकंदरीतच सकारात्मक वाढीच्या दृष्टिकोनातून डे ट्रेडिंगच्या संधी कदाचित HDFC आणि HDFC बँक देणार नाही, परंतु पोझिशन ट्रेडिंगच्या संधी HDFC आणि HDFC बँकेचे शेअर्स देतील का याचा विचार आपण केला पाहिजे. आणि कदाचित एक गोष्ट इथं लक्षात घेतली पाहिजे की हे विलिनीकरणाचं तंत्र केवळ HDFC आणि HDFC बँकेपुरेचं मर्यादित राहील असं नव्हे. अशा वेळेला HDFC बँकेनं काहीच महिन्यापूर्वी आपल्या इंडियन पोस्टल पेमेंट बँकेशी केलेला करार मदार ही गोष्ट लक्षात घेऊ. म्हणजे एकीकडे HDFC सारखं सगळ्यात मोठा हाऊसिंग लोन पोर्टफोलिओ की आपल्याला कल्पना आहे की हाऊसिंग लोन पोर्टफोलिओमध्ये नॉन परफॉर्मिंग ॲसेट किंवा बुडीत खाती कर्जाचं प्रमाण अत्यल्प असतं आणि अशातली बरीच खाती ही HDFC बँकेत नसू शकतात. म्हणजे बँक म्हणून या लोन मॉर्गेजेसचा आणि लोन म्हणून बँकांच्या खात्यांचा असा दुहेरी फायदा आणि त्यातून ह्या दोन्हींची वाढती कामगिरी ही गणितं लक्षात येतील. त्याचबरोबरीनं या प्रक्रियेला एक चालना द्यावी, याच्यासाठी सकारात्मकता मिळावी म्हणून 31 मार्च अखेरीस संपलेल्या वर्षामध्ये HDFC आणि HDFC बँका आपली आर्थिक कामगिरी तर सक्षमपणानं जाहीर करतीलच, ती एरवीही झाली असती, परंतु ती सक्षम आर्थिक कामगिरी आणि ही विलिनीकरणाची घोषणा या दोन्हीच्या समसमा संयोगातून कदाचित यंदा गुंतवणूकदारांना आणि शेअरहोल्डर्सना काही वेगळ्या पद्धतीची बक्षिसेही दिली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातनं गुंतवणुकीचीही आणि ट्रेडिंगचीही संधी HDFC आणि HDFC बँका देतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि मी म्हटलं तसं वित्तीय सेवांमधलं हे पहिलं उदाहरण नाही, हे शेवटचंही उदाहरण नाही. आज मी तिलाही श्रीराम ग्रुपमधल्या अनेक कंपन्यांच्या विलिनीकरणाची किंवा पुनर्रचनेची चर्चा ही आपल्या देशामध्ये सुरू आहे. सरकारी क्षेत्रातल्या बँकांचं नेमकं काय होईल याची चर्चा सुरू आहे. येस बँकेच्या वेगळ्या पद्धतीचा विचार आपण चालू असल्याच्या बातम्या वाचतोय.
या सगळ्याच दृष्टिकोनातून वित्तीय सेवा आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या आणि त्यांच्या शेअर्सचे बाजारभाव याच्याकडे लक्ष ठेवण्याचा उद्देश म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय HDFCचं HDFC बँकेत विलिनीकरण. मनपूर्वक धन्यवाद.